नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर. साप्ताहिक विवेक मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. अंगाची लाही लाही होणं म्हणजे काय असतं याचा अनुभव यंदा आपण सगळ्यांनीच घेतलाय. म्हणजे मार्च, एप्रिल, मे हे 3 महिने उष्णतेचा पारा हा प्रचंड चढलेला होता आणि आता जूनचा अर्धा जून सुद्धा संपलेला आहे, पण तरी सुद्धा उष्णता आपल्याला जाणवतीये. म्हणजे आता फॅन किंवा एसी मधनं सुद्धा गरम हवा येते, इतकी उष्णता आहे. आणि पावसाचा अजूनही पत्ता नाहीये. आपण सगळेच जण पावसाची वाट पाहतोय. यंदा बातम्या सुद्धा अशा येत आहेत की पावसाचं प्रमाण हे नेहमीपेक्षा थोडंसं कमी असणार आहे. आता पावसाचं कमी प्रमाण आणि वाढती उष्णता यांचा नेमका संबंध काय, किंवा यावेळेस असं का अनुभवायला आलं, हे सगळं आपल्याला समजून घ्यायचंय. आणि आज आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ भूशास्त्र अभ्यासक डॉक्टर श्रीकांत कारलेकर. नमस्कार सर. साप्ताहिक विवेक मध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते. जागतिक तापमान वाढ, हवामान बदल, मान्सून, ढगफुटी यासारख्या अनेक विषयांवर त्यांचा सखोल अभ्यास आहे. वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून आणि साप्ताहिक विवेक मधून सुद्धा ते यावर कायम लिहित असतात आणि हाच विषय आपण यावेळेस समजून घेणार आहोत. सर, यंदा वातावरणातला बदल हा सगळ्यांनीच अनुभवला आणि वाढत्या उष्णतेमुळे आपण सगळेच जण हैराण आहोत. यावेळेस जून महिन्यात सुद्धा उष्णतेचा पारा हा एकदम हाय आहे. तर याचं नेमकं कारण काय? याचं नेमकं कारण आहे ना, ते म्हणजे हे अनेक जागतिक काय म्हणू आपण, अनेक घटक आहेत आणि त्यांचा एकत्रित परिणाम आहे हा सगळा मिळून. हे केवळ भारतामध्येच दिसतंय आपल्याला चित्र असं नाही, तर जगभरामध्ये अनेक ठिकाणी ते आपल्याला चित्र दिसतंय. तर ते अनेक घटक असतात त्याचे. आता ते मी तुम्हाला अगदी सोपे करून थोडक्यामध्ये सांगेन, म्हणजे लक्षात येईल तुमच्या, की एक पश्चिमी वारे या नावाचा एक कन्सेप्ट आहे, म्हणजे त्याला वेस्टर्लीज असं म्हणतात. तर हे जे पश्चिमी वारे आहेत, ह्यांचा ऱ्हास झाल्यामुळे अनेक घटना घडतात. म्हणजे त्याचा जो वेग आहे, तीव्रता आहे, पॉवर म्हणायचो आपण त्याला, त्याची जी पॉवर आहे ती इतकी कमी झाली. हे साधारणपणे आपल्याला एप्रिल महिन्यापासूनच दिसायला लागलं. एप्रिल 2026 पासून ते असलं. मग एप्रिल, मे, जून, मे अजूनही तसंच चालू आहे. आणि त्यामुळे काय होतं की मान्सून पूर्व पाऊस जो आपल्याकडे पडतो तो पहिला अफेक्ट झाला. म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला त्याचे मान्सून पूर्व पाऊस आणि ढग ढग निर्मिती ही कमी झाली. कारण हे वेस्टर्ली जे आहेत, म्हणजे पश्चिमी वारे जे आहेत, ते वीक झाल्यामुळे तुम्हाला असं दिसतं की देशावर एक गरम कोरडी हवा अशी अडकून ठेवल्यासारखी झाली संपूर्ण देशभर. हां. आणि अर्थातच त्यामुळे अनेक ठिकाणी तुम्हाला विशेषतः शहरी भागामध्ये उष्णतेचा एक घुमट तयार व्हायला सुरुवात झाली. ज्याला हीट डोम असं इंग्लिशमध्ये म्हणतात. तर तो घुमट तयार व्हायला लागला. याच्या बरोबरीने तीव्र सौर प्रारण म्हणजे सोलर रेडिएशन जे आहे त्याची तीव्रता वाढली. ते निर्माण झालं सौर प्रारण. हवामान बदल आणि शहरी उष्णता बेटांची वाढती तीव्रता यामुळे हे संकट जे आहे हे द्विगुणित झालं, खूप मोठं झालं. असं हे आपल्याला अगदी सोप्या भाषेमध्ये सांगता येईल. अतिशय डिटेल सांगायचं झालं तुम्हाला, हे पश्चिम वारे कुठून कसे येतात, कुठल्या दिशेने वाहतात वगैरे, हे सगळं आपल्याला सांगावं लागेल, वेळ जाईल त्यामध्ये. विवेकमध्ये पण एक काही दिवसापूर्वी मी एक लेख लिहिला होता, त्याच्यामध्ये हे पश्चिमी वारे आणि त्यामुळे होणारा जो परिणाम आहे तो अतिशय स्पष्टपणे सांगितला होता. आता काय झालं की पश्चिमी वाऱ्यांच्या अभावामुळे ढगांचं प्रमाण आणि पाऊस कमी झाला, हे मी तुम्हाला आता सांगितलं. आकाश हे निरभ्र झालं. आपल्या लक्षात येत नाही, पण हे निरभ्र आकाश झाल्यामुळे तापमानामध्ये प्रचंड वाढ झाली. सगळी जी उष्णता आहे ती उष्णता सगळी बाहेर निघून जायला लागली आणि त्यामुळे संबंध हवामान हे तापून निघालं असं आपल्याला दिसतं. आणि वायुभाराचं एक उच्च दाब प्रणाली जी आहे ती मध्य आणि वायव्य भारतामध्ये स्थिर झाली आणि त्यामुळे पुन्हा एकदा हा मी जो म्हटलं ना उष्णतेचा घुमट तो तयार झाला. आणि अर्थातच उष्णता भरपूर वाढली आणि ते अजूनही चालू आहे. गंमत अशी की अजूनही चालू आहे आणि हा जागतिक ट्रेंड आहे. सगळीकडे उष्णता वाढत असल्यामुळे, तापमान वृद्धी असल्यामुळे तुम्हाला असं दिसतं की हा परिणाम जो आहे हा खूप दूरपर्यंत चालणार आहे. आणि आता अगदी अलीकडच्या विवेकमध्ये मी लिहिलं होतं आत्ताच्याच, त्यामध्ये असं दिसतं की ही जी घटना आहे ही पुढची 5 वर्षे, येत्या 5 वर्षामध्ये तुम्हाला असं दिसेल की याची तीव्रता खूप वाढेल. 2030 पर्यंत तुम्हाला असं दिसेल की
हे उन्हाळे अतिशय तीव्र व्हायला लागले. म्हणजे अजून पुढे वाढणार अशी उष्णता प्रत्येक वर्षी. प्रत्येक वर्षी वाढणार. आणि आपल्या ज्या हवामानशास्त्राने तयार केलेल्या सगळ्या व्याख्या आहेत आणि जे काही आहे संदर्भ ते सगळे बदलण्याची पाळी आता येण्याची शक्यता आहे. साधारणपणे असं म्हणतात की एक 40 किंवा 46 डिग्री, एक्झॅक्टली म्हणजे 46 डिग्रीच्या वर तापमान गेलं की मग अर्थातच तुम्हाला हीट वेव्ह किंवा उष्णतेची लहर आली असं तुम्हाला हे हवामान खातं पण म्हणतात. हं? बरोबर. परंतु हे किती दिवस होईल असं हे आपल्याला नाही सांगता येते. हे कदाचित ते 46 डिग्रीला त्या काही अर्थच राहणार नाही अशी पण परिस्थिती आहे. म्हणजे वाढत्या उष्णतेसोबत राहण्याची आपल्याला आता सवय करून घ्यावी लागेल. निश्चित करून घ्यावी लागेल. हळूहळू आपण ती करतो आहोत, पण त्यामध्ये कसं आहे की माणसाला काय म्हणायचं की हेल्थ वाईज त्याला ते सगळीकडे शक्य होतं असं नाही. आता उष्णकटिबंधामध्ये आपल्याला सवय आहे अशा उष्णतेची. इतक्या उन्हाळ्याची नाहीच आहे. जसं आता पुणे मुंबईकडे आपल्याला नागपूर विदर्भ सारखं तापमान कुठे माहिती आहे, सवय नाही. आणि ते जर वाढलं समजा याच्यापेक्षा तापमान, तर खूप ऍडजस्टमेंट करावं लागतील, खूप बदल माणसाच्या जीवनामध्ये म्हणजे करावेच लागतील, त्याला काही पर्याय नाही राहणार. सर, एक गोष्ट आहे म्हणजे उष्णता वाढणार हे आहे, पण यंदा पावसाचं प्रमाण कमी सांगितलंय. तर वाढती उष्णता आणि पावसाचं कमी प्रमाण यांचा एकमेकांशी संबंध आहे का? संबंध आहे. आणि जेव्हा ही आता यावर्षी जशी एल निनोची परिस्थिती आहे त्यामुळे हा संबंध जास्त तीव्र झालेला आहे. म्हणजे कसं की आता एल निनो म्हणजे काय ते थोडक्यात तुम्हाला सांगतो. म्हणजे सोपं करून पुन्हा एकदा, एल निनो हा एक प्रवाह आहे, समुद्र प्रवाह. आणि तो पॅसिफिक महासागरामध्ये, प्रशांत महासागरामध्ये तयार होतो. आता पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असल्यामुळे हे सगळे वारे जे आहेत हे पूर्वेकडून पश्चिमेकडे जातात समुद्रावर. हा, यांना ट्रेड विंड्स किंवा व्यापारी वारे असं असं म्हणतात. पण काय होतं की आता यावर्षी हे इतकं तापमान वाढायला लागलेलं आहे, संबंध सगळ्या महासागरावरती हे वाढताना दिसते तापमान आपल्याला. तर कॅलिफोर्नियाच्या बाजूला म्हणजे पश्चिम हा जो संपूर्ण आपण महासागर लक्षात घेतलं ना, प्रशांत महासागर, तर त्याचं पूर्व आणि पश्चिम ही दोन टोकं जर मी लक्षात घेतली हं, तर तुम्हाला साधारणपणे अमेरिकेच्या किनाऱ्यावरती जे बदल होतात तापमानामध्ये, हा, आणि तापमान जसं जसं वाढायला लागतं तसं हा प्रवाह म्हणजे तिथे मग लघुभार प्रदेश तयार होतो. आणि हे वारे हे जे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असतात नॉर्मली नॉर्मली ते पश्चिमेकडून पूर्वेकडे यायला लागतं. हा, कारण पूर्वेकडे जे आहे ते पूर्वेकडे तापमान वाढल्यामुळे एक लो प्रेशर बेल्ट तयार होतं, म्हणजे कमी भाराचा पट्टा तयार होतो. आणि सगळी हवा ही पश्चिमेकडून पूर्वेकडे यायला लागते. आणि त्याच्याबरोबरीने हा सगळा समुद्र प्रवाह सुद्धा पश्चिमेकडून पूर्वेकडे यायला लागतो. त्यामुळे होतं काय की पश्चिमेकडे असलेले म्हणजे पश्चिम पॅसिफिकमध्ये असलेले जे देश आहेत, हा, जसं आपण आहोत, आग्नेय आशिया आहे, जावा, सुमात्रा, बोर्निओ, फिलिपिन्स, मलेशिया, आणि विशेष करून भारत, हे जे सगळे देश आहेत, या देशामधलं सगळं जे हवामानाच्या हिशोबाने आवश्यक असलेलं मान्सूनसाठी जे बाष्प आहे ते सगळं बाष्प तिकडे वाहत जातं कॅलिफोर्नियाच्या दिशेने. आणि मग आपल्याकडची हवा सगळी कोरडी होते, म्हणजे इथे काही बाष्प राहतच नाही पाऊस पडायला. आणि या उलट पूर्वेला कॅलिफोर्नियाच्या दिशेला भरपूर पाऊस पडतो, पूर येतात. जेव्हा जेव्हा एल निनो सक्रिय होतो तेव्हा ही परिस्थिती होते. आणि या वर्षीचा एल निनो तर सुपर एल निनो आहे. म्हणजे काय, साधारणपणे दर 5 वर्षांनी येणारा किंवा दर 3 वर्षांनी येणारा हा जो एल निनो आहे, या वर्षी हा अतिशय तीव्र झाला आहे आणि अतिशय कठीण परिस्थिती निर्माण झाली. याचं कारण तापमानामध्ये प्रचंड वाढ झाली. आणि ही वाढ एप्रिलपासूनच व्हायला लागली आहे. त्यामुळे हा एल निनो जो आहे हा एप्रिलपासून सक्रिय झाला आहे. अनेकांना माहीत नाही, अनेकांनी म्हणजे त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. आणि लोक असंही म्हणाले की हे असं काही होत नसतं, असं अचानक एकाएकी तापमान वाढत नाही. पण एप्रिलपासून तापमान वाढायला लागलं, त्याचे परिणाम आपण एप्रिलपासून बघतोच आहोत भारतामध्ये. आणि म्हणून यावर्षी पाऊस जो आहे तो खूपच कमी पडेल आणि कदाचित दुष्काळ पडतील, तो थोडा लांबणीवर जाईल असं आत्ताचं प्रिडिक्शन आहे. परंतु हवामानाच्या बाबतीमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी लागते की हे अतिशय अस्थिर आहे, अनेक वेळा अंदाज चुकवणारा आहे. आणि आपल्याकडचं हवामान हे तर अतिशय गोंधळात टाकणार आहे.
म्हणजे विषुववृत्ताच्या जवळ किंवा उष्णकटिबंधामध्ये जे राहतात, आपण उष्णकटिबंधामध्ये आहोत, ज्याला ट्रॉपिकल रिजन म्हणतात, तिथे आपण राहतो. आणि त्यामुळे इथून काय अनसर्टन्टी खूप आहे, अनिश्चितता खूप आहे. म्हणजे आपण कितीही म्हटलं की असं होणार, पाऊस खूप पुढे जाणार, दुष्काळ पडणार, वाईट परिस्थिती येईल, असं नेमकं होईलच यालाही गॅरंटी नाही. म्हणजे पाऊस कमी झाला तर पाणी टंचाईचं संकट असणार, शेतीवर सुद्धा त्याचा परिणाम होणार. एकूणच सगळं काय म्हणतो गोंधळाचं वातावरण या हवामानाच्या क्षेत्रात आहे. आता काही वर्षांपासून ग्लोबल वॉर्मिंग बद्दल सातत्याने बोललं जातं आणि ते संकट गडद होत चाललंय. याची जाणीव आता सगळ्यांनाच होतीये आणि याचा परिणाम ऋतुचक्रावर होतो. आता मध्यंतरी असं सुद्धा सांगितलं जात होतं की येणाऱ्या काळामध्ये उन्हाळा आणि पावसाळा हेच राहतील, हिवाळा थंडी हे कमी होऊन जाईल. तर खरंच असं होईल का? हो, मी तुम्हाला एक थोडक्यामध्ये एका रिपोर्टचं हे सांगतो. हा अभ्यास जो आहे, हा अभ्यास गेली काही वर्ष चालू आहे, 10 वर्ष हा अभ्यास चालू आहे. त्याच्यामध्ये असं लक्षात येते की उन्हाळ्यातली आणि हिवाळ्यातली उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात सर्वाधिक तापमान वाढ होत असून दोघातील फरक कमी होतोय. म्हणजे उन्हाळ्याचं जास्तीत जास्त तापमान आणि हिवाळ्यातलं कमीत कमी तापमान यामधला जो फरक आहे तो आता कमी कमी होतोय, असं लक्षात येते. आणि हिवाळ्यातील तापमान उन्हाळ्यातील तापमानापेक्षा जास्त वेगाने वाढत आहे. हे ऑब्झर्वेशन आहे, लोकांनी म्हणजे अभ्यास करून हे निष्कर्ष काढलेले आहेत. या संशोधनाचा असाही एक अर्थ आहे की पृथ्वीवरील हवामानशास्त्रीय ऋतुचक्राचा आरंभ आता अलीकडे होऊ लागला आहे. म्हणजे हे जे ऋतुचक्र जे आपण चैत्र महिन्यामध्ये सुरू होतं असं आपल्याकडे आपल्या ऋतुचक्राप्रमाणे कल्पना केली, तर ते अलीकडेच सुरू होते. गेल्या 50 वर्षातील प्रत्येक महिन्याच्या तापमान नोंदीवरून हे स्पष्टपणे दिसून येतं की उन्हाळा आता लवकर सुरू होतोय. जो पूर्वी काही ठराविक वेळेला यायचं, म्हणजे ऋतुचक्र हे अतिशय फिक्स असं गणित होतं नक्की. तर आता हा उन्हाळा जो आहे हा आता लवकर सुरू होतोय. त्यामुळे हिवाळ्याचे आगमन आजच्यापेक्षा थोडे आधीच होण्याची भविष्यामध्ये शक्यता आहे. येत्या काही वर्षातील उन्हाळे लवकर सुरू होतील इतकेच नाही, तर ते अधिक कडक आणि तापदायक असतील. हिवाळे लवकर आले तरी ते सौम्य असतील, म्हणजे थंडी फार असणार नाही. त्यांची वृत्ती ही उष्णतेकडे जास्त झुकणारी असेल हिवाळ्यांची, असं आपल्याला दिसतं. आणि ऋतुचक्रात होणाऱ्या कालबदलाची खात्री निसर्गातील काही इतर गोष्टीमधून पटते आहे. हं. जसं की पक्ष्यांची स्थलांतरं ही नियोजित वेळे आधीच होऊ लागलेली आहेत. कारण पक्ष्यांना निसर्गाचं ज्ञान आपल्यापेक्षा खूप चांगलं असतं. दे आर व्हेरी व्हेरी सेन्सिटिव्ह अबाउट दॅट, फार सेन्सिटिव्ह. आणि म्हणून थोडा बदल झाला ऋतुचक्रामध्ये, म्हणजे उन्हाळा हिवाळ्यामध्ये वगैरे, तर त्यांचं स्थलांतराचं कालखंड बदलतं, सुरुवात बदलते. आणि ही आता सुरू झालेली आहे, त्याच्याविषयी पण भरपूर डेटा आज उपलब्ध आहे. काही विशिष्ट वनस्पतींना वेळेआधीच पालवी फुटू लागली आहे. पर्वतावरील हिम उन्हाळ्याआधीच वितळू लागले आहेत. आणि एका प्रसिद्ध नियतकालिकामध्ये जसं त्यांनी सांगितलेलं आहे की 1850 ते 2009 या काळातील सर्वाधिक उष्ण दिवस हा खूपच अलीकडे आलाय आता. हे 2009 पर्यंतचं ऑब्झर्वेशन होतं त्यावेळेला, जेव्हा हा रिपोर्ट आला. आता असं लक्षात येतं की ही गोष्ट अगदीच खरी आहे आणि वसंत ऋतूची सुरुवात लवकर होऊ लागली आहे आणि शरद ऋतूची सगळी लक्षणं काही प्रदेशामध्ये पूर्णपणे नष्ट झाली आहेत. आणि साधारणपणे वर्ष 2022 पासून अशा निरीक्षणामध्ये मोठी भर पडलेली आहे. कीटकांचं झपाट्याने नष्ट होणं, त्यांच्यावर अवलंबून असलेल्या पक्ष्यांच्या संख्येत घट होणं, याचा ऋतुचक्राच्या बदलाशी खूप जवळचा संबंध आहे, अशा तऱ्हेच्या घटनांचा. त्यामुळे हे नक्की आहे की आपल्याला हे सगळे बदल निसर्गात बघून लक्षात घेऊन त्याच्याशी जुळवून घ्यावं लागणारच आहे. बरोबर. आता हे निसर्गातले होणारे जे बदल आहेत किंवा ऋतुचक्रामधले हे जे बदल आहेत, हे पूर्ववत होऊ शकतात का? म्हणजे जसं आधीसारखं उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असं होऊ शकेल का येणाऱ्या काळात? का हा बदल होतच राहील? नाही, आता यामध्ये खूपच छान प्रश्न तुम्ही मला विचारला. यामध्ये असं आहे की आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मध्यंतरी जपानला जो एक भूकंप झाला होता एक 4-5 वर्षापूर्वी, त्या भूकंपामुळे पृथ्वीचा आस हा काही अंशामध्ये कल्ला, अजून आता जो आहे 23.5 अंशामध्ये, तो साधारणपणे 23.5 अंशापेक्षा थोडासा वाढला तो. आणि त्याचा हा परिणाम आहे असं एक संशोधन आहे.
त्यामुळे अशा तऱ्हेची जर घटना झाली, खूप मोठा भूकंप झाला, पृथ्वीचा आसच कलला, तर मग तुम्ही हे काही बदलू शकत नाही. पण हवामान ज्या पद्धतीने बदलतंय किंवा उष्णता ज्या पद्धतीने वाढते आहे, ती सुद्धा आपल्या हातात नाहीये. म्हणजे आपण त्याला काही करू शकत नाही. हे जर कंटिन्यू राहिलं, पुढे चालू राहिलं, तर ऋतुचक्रामधला बदल हा काय म्हणायचं, निश्चित आहे. निश्चित आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला या सगळ्या निसर्गातल्या बदलाशी जुळवून घेण्याशिवाय आपल्याकडे काही पर्याय नाहीये. आपल्याकडे काही पर्याय नाही आणि आपण करू शकत नाही. हे ज्या स्केलवरती चालू आहे, जेवढ्या मोठ्या प्रमाणावरती, ते आपल्या आवाक्याबाहेरच आहे खरं म्हणजे, तसा विचार केला तर. आता काही वेळा असं होतं, एक छोटासा मुद्दा सांगतो तुम्हाला, की लोकली सुद्धा या गोष्टी बदलत असतात, म्हणजे स्थानिक दृष्ट्या. आणि आपण तेवढाच विचार करतो, पण तसा आपल्याला विचार करून भागत नाही. तो जागतिक विचार जर केला, तर मला कळतं की खरोखरच ऋतुचक्र किती प्रमाणामध्ये बदलत आहे, त्याचं स्ट्रेंथ किती आहे, किती वर्ष लागतील, असा तो विचार आहे. खरंय. म्हणजे नुसतं आपल्या स्थानिक लेवल पुरता हा विचार करून चालणार नाही, तर जागतिक स्तरावर ज्या घटना होत आहेत त्याचा हा सगळा परिणाम आहे. म्हणजे जागतिक परिणामच आहे आणि आपण आपल्या पद्धतीने त्याचं इंटरप्रिटेशन करतोय, की मला काय दिसतं वगैरे. आता तुम्हाला मी सांगितले की असे म्हणजे पक्ष्यांचं स्थलांतर आहे, वनस्पतींचं जीवनचक्र बदललेलं आहे. अशा गोष्टी बघून मला ते कन्फर्म करता येतं की हा यस होत आहे, चालू आहे. थोडक्यात आपल्या हातात याबद्दल काहीच नाहीये आणि जे बदल होत आहेत त्याच्यासोबत आपल्याला चालावं लागणार आहे. हे आता आपल्या मनात, आपल्या डोक्यात हे आपल्याला फिक्स करावं लागेल. आणि खरं म्हणजे बऱ्याचदा काय होतं की या बातम्या येत असतात की हवामानात बदल होतोय, पावसाला उशीर होतोय, उष्णता वाढते, पण त्याचं नेमकं काय कारण असतं सायंटिफिक ते समजत नाही. पण आजच्या या चर्चेनंतर मला वाटतं आपल्या प्रेक्षकांच्या मनातले अनेक प्रश्न जे आहेत त्याची उत्तरं मिळाली असतील. आणि खरंच मी मनापासून धन्यवाद सर तुमचे, की तुम्ही हे इतक्या. एक एक मुद्दा सांगू का तुम्हाला, हो. की मुळामध्ये हे जे चक्र आहे ना, म्हणजे क्लायमेट आणि म्हणजे हवामान आणि हवामानामध्ये होणारे बदल वगैरे, हे इतकं क्लिष्ट आहे, क्लिष्ट आहे. ते सोप्या भाषेमध्ये समजावून सांगणं जेवढं कठीण आहे, तसं ते समजून घेणं पण कठीण आहे, असं आहे. आणि त्यामुळे सामान्य माणसाला असं वाटतं की अरे यार, काय विचित्र चाललंय सगळं. पण तसं नाहीच आहे ते. तो एक ग्लोबल पॅटर्न आहे, जागतिक आकृतीबंध आहे या सगळ्या बदलाचं, असं आहे. खरंय. म्हणजे याबद्दल वाचलं तरी पटकन त्यातल्या ज्या संकल्पना असतात त्या कळत नाही, कारण तुम्ही जसं म्हणालात ते क्लिष्ट असतं आणि सगळं गुंतागुंतीच आहे. पण तरी आजच्या या. ते आधी माहीत पाहिजेत आपल्याला, तर ते होऊ शकतं, नाही तर नाही. खरंय. पण आजच्या या चर्चेच्या निमित्ताने अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आम्हाला नव्याने समजल्या आणि सगळ्या ज्या काही मनातले जे प्रश्न होते त्याची बरीचशी उत्तरं आजच्या या चर्चेच्या निमित्ताने मिळाली, तुमच्याकडून जाणून घेता आली. खरंच मी मनापासून आभार मानते. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मला खात्री आहे की आपल्या प्रेक्षकांना ही चर्चा, या गप्पा नक्कीच आवडल्या असतील, कारण हा आपल्या प्रत्येकाचा जवळचा विषय आहे. आपल्या रोजच्या जगण्याशी संबंधित या गोष्टी आहेत. त्यामुळे या समजून घेणं सुद्धा तितकंच गरजेचं होतं. आजचा भाग कसा वाटला ते नक्की कळवा आणि कमेंट्स मधनं तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा कळवा. अशाच वेगवेगळ्या विषयांवर आपल्याला रोज गप्पा मारायच्या आहेत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.